रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून शेवटची कादंबरी नावाची कथा. पाऊस थांबायचं चिन्ह नाही. मधूनच मोठी झड येते, नंतर ती थोडी कमी होते, इतकंच. पण पाऊस चालूच राहतो. काळोखात तो दिसत नसला तरी त्याची रिपरिप ऐकू येतच राहते. मी चालू लागतो. इतक्या रात्रीच्या वेळी पाऊस थांबण्याची वाट पाहत बसस्टँडवर उभं तरी किती वेळ राहणार. त्यातून त्या स्टॉपवर उतरणारा मी एकटाच उतारू. म्हणा, बसमध्ये आणखी फारसे उतारू आहेतच कुठे. असतील 4 नाहीतर 6. बस चालली आहे रिकामीच, खडम खडम आवाज करीत. मी व्याकरणाची काही गल्लत केली का? बस आत्ताच चालली आहे असं वर्तमान काळात बोललो का? बस तर कधीची निघून गेली. काळोखात लांबवर गेलेला तिचा आवाज विरून कितीतरी वेळ झाला, पण अजून वाटतं मी बसमध्येच आहे. जिथं उतरायचं तो स्टॉप अजून यायचा आहे. अलीकडे काळाचा गोंधळ फार होतो. काय घडून गेले, काय घडतंय काही कळेनासं होतं. मध्येच सगळं सरमिसळ होतं. बस गेल्यावर स्टँडवरचा काळोख अधिकच दाट झाला. म्हणा, स्टँड कसला तो, एक बारकसं पत्र्याचं शेड आणि आगपेटी एवढ्या आकाराच्या खोलीचं ऑफिस. गंमत आहे नाही? मारे मुंबईहून विमानानं यायचं, ऐटीत विमानतळावर उतरायचं फक्त 40 मिनिटात आणि तिथनं या गावात पोहोचेपर्यंत मात्र तासचे तास रखडपट्टी. बससाठी थांबून राहा, उतरून पत्ता शोधित चालत जा, पावसात भिजा, मरा. स्टँडवर थांबायची सोयच नव्हती. आजूबाजूला चिटपाखरू नव्हतं. ते आगपेटी एवढं ऑफिस देखील मुठी एवढं टाळं मारून बंद करून टाकलेलं. एका लाकडी खांबावर मळकटसा दिवा जळतोय. त्याचा पिवळट प्रकाश बाहेरच्या अंधाराशी संगनमत करून वातावरण अधिकच अंधारं करून सोडतोय. इथं या परक्या ठिकाणी अपरात्री सोबतीशिवाय थांबायचं ही कल्पनासुद्धा अंगावर शहारे आणणारी. घ्यायला कुणी आलं असतं तरी तेवढीच मदत झाली असती. माझी आता 60 जवळ आली. या वयात काळोखातून नवख्या जागी एकट्यानं पत्ता शोधत जायचं, ते सुद्धा महिनाभर लागतील एवढ्या कपड्या कागदांनी भरलेली बॅग हातात घेऊन. अंगावर पावसाचे सपकारे बसत असताना कठीण आहे. चला लेखक महाशय, नित्य नव्या अनुभवांच्या शोधात असताना तुम्ही, मग हाही एक अनुभवच म्हणा की. पण हा अनुभव नवा कुठं आहे? पूर्वी एकदा, कधी बरं, आता नेमकं आठवत नाही कधी, कुठं ते. पण घेतलाय हाच अनुभव. हाच अनुभव घेतलाय. असाच पाऊस होता, अशीच रात्र. हातात एकच बोजा होता आणि खांद्यावर काही होतं की नाही तेवढा तपशील आठवत नाही. पण घर शोधत होतो. कुणाचं बरं? माझ्या या कादंबरीचा नायक रमाकांत याला नोकरी देणाऱ्या माणसाचं, प्रेसच्या मालकाचं. मी प्रेसच्या मालकाचं घर धुंडीत गेलो तेव्हा मला चांगलं आठवतं. भर दुपारची वेळ होती. नक्कीच घर सापडणं तेवढं कठीणही नव्हतं. घर नेहमीच्या पाण्यातलं होतं. तरीही काळोखात पावसात घर शोधण्याचा हा अनुभव प्रेसच्या मालकाचं घर शोधताना रमाकांतला दिला पाहिजे. मग तो मला आणखी कधी आलेला असे नका. आत्मचरित्रात्मक असली तरी कादंबरी ती कादंबरीच. तिच्यात वाचकाला स्वारस्य वाटायचं तर सगळं 100% खरं असून चालणार नाही. वातावरण हवं, नाट्य हवं, व्यक्तिरेखा हव्यात. आणि खरं म्हणजे तरी काय? नंतर कधीतरी आलाच ना काळोखातून पावसातून पत्ता शोधण्याचा नाट्यपूर्ण अनुभव. माझ्या लिहिण्यात हे असलं जोडकाम असतं असा टीकाकारांचा आरोप. अरे, असेल जोडकाम, पण सांधा बेमालूम असतो ना. आणि वाचकांना स्वारस्य वाटायचं तर हेच ते.
टीकाकार म्हणतात, सतत विचार वाचकांचा वाचायला रंगतदार वाटलं पाहिजे, मग ते खोटं का असेना. तुम्ही लोकांसाठीच लिहिणार लोकप्रिय लेखक ना तुम्ही. लोकप्रिय ही टीकाकारांची नेहमीची शिवी. जन्मभर टीकाकार काहीही बोलले असोत, आता या एका कादंबरीनं सगळ्यांची तोंड बंद होतील. आजवरच्या 26च्या 26 कादंबऱ्यांवर मात करणारी होईल. ही कादंबरी 27वी शेवटची कादंबरी. एवढी लिहायची आणि लेखन संन्यास घ्यायचा. पुढं हीच कादंबरी कायम दुमदुमत राहील. कलावंत किती यशस्वी, तर त्याची या आधीची शेवटची कलाकृती जितकी यशस्वी असेल तितका. माझी ही कादंबरी यशस्वी होणार याची खात्रीच आहे. मग पुन्हा आणखी लिहून मुद्दाम कशाला जायचं अपयशाचा पत्ता धुंडायला. पावसात झोडपून निघत असताना, अंधारातून खाचखळगे चुकवून चालावं लागत असताना साहित्याविषयी असे मूलभूत विचार सुचणं हेच थोर साहित्यिकाचं लक्षण असेल का? घर येतं. मला मिळालेला पत्ता अंदाजाने शोधित मी घराशी आलो. सगळी घरं दिवे मालवून चिडीचीप निजलेली. फक्त इथंच दिवा लुकलुकतोय. चौकशी करणार तरी कुठं, इथंच की नाही? मी कडी वाजवली. दार लगेच उघडलं. घर जसं माझीच वाट पाहत जागत बसलं होतं. दारामध्ये तीच उभी होती. पाहिल्याबरोबर ओळखली मी. मालकीण, रमाकांतच्या प्रेसच्या मालकाची बायको. 40शीची, अत्यंत पुष्ट शरीराची, ठळक चेहऱ्याची, सावळी, पण जिथं नजर टाकावी तिथं गोलाई जाणवेल अशी. या या, पत्र मिळालं तुमचं. बोलताना हसण्याची सवय, हसताना चमकीवाली नाकपुडी फुगवण्याची सवय. मालकिणीच्या नाकात चमकी नव्हती. कादंबरीतल्या मालकिणीच्या नाकात ती ठेवायला हवी. माझ्या हातून बॅग काढून घेत ती म्हणाली, भिजलात ना? पिडाचा आहे हा पाऊस म्हणजे. आवाज मधाळ गोड, हेल कोकणी, ऐकत राहावा असा वाटणारा. हातपाय धुवा, जेवा, मग वरची खोली दाखवते तुमची, ती म्हणाली. पण हातपाय धुवून घेताच मी म्हटलं, वरच जाऊया, बॅग ठेवतो, कपडे बदलतो, मग जेवायला खाली येतो. आम्ही माडीवर गेलो आणि एकदम या घराशी यापूर्वी ओळख असल्याची जाणीव झाली. अगदी मनापासून वाटलं की मी इथं आलोय यापूर्वी, नक्कीच आलोय. मनाला असं वाटत होतं खरं, पण ते शक्य नव्हतं, कारण मी या गावातच यापूर्वी कधी आलो नव्हतो. मुळात लिहिण्यासाठी आपलं घर सोडून मुंबई बाहेर जाणं या गोष्टीचीच मला जरूर नसते. पण यावेळी ही शेवटची कादंबरी जरा विशेष अप्रूपाची म्हणून मित्राला सांगितलं, माझ्यासाठी बाहेरगावी एखादी जागा पहा, 1.5 महिन्यासाठी. त्यावर तो म्हणाला, लिहिण्यासाठी जागा शांत हवी, जेवणा खाण्याची पिण्याची सोय हवी, होय ना? आणि वर डोळे मिचकावीत विचारलं, आणखी कशाची सोय हवी? मी मॅटर ऑफ फॅक्ट पद्धतीनं म्हटलं, तुला माहिती येते. 2-4 दिवसानंतर त्याने हा पत्ता दिला, आडगावातल्या एका भावणीच्या घराचा. इथं सगळ्या सोयी होतील म्हणाला. शिवाय इथली माणसं प्रेमळ आहेत, अगदी घरच्यासारखी. माणसं हळूहळू कळतील, पण घर चांगलं आहे. निदान ही माडी, त्या शेजारची छोटी खोली, तिथं 2 कपाटं, मोरी, खोलीत उंच पलंग, जुन्या पद्धतीचा, त्याच्या डोक्यावर आरसा, म्हणजे बिछाण्यात उठून बसलेला माणूस आरशात दिसणार. मला गंमत वाटली. गुदगुल्या झाल्या. माडीवर फारसा उजेड नव्हता. एक दिव्याची चिमणी जळत होती तेवढीच. वीज आहे इथं, पण पावसाळ्यात एकसारखे दिवे जातात. गोमती म्हणाली, आज पण गेलेत. चिमणीवर निभावून नेतोय. न निभायला काय झालं? मी मनात म्हटलं, या लोकांना रात्री दिवे लागणारच आहेत कशाला? दिव्याची गरज आहे माझ्यासारख्याला. रात्री हुक्की आली तर मला डोळेफोड करीत बसावं लागेल या चिमणीजवळ. मी तिच्याबरोबर खाली गेलो, जेवलो.
झणझणीत मटणाचा रस्सा, भाजलेल्या माशांच्या तुकड्या. प्रवासात भूक लागली होतीच, ती वाढली. हो, बेत नुसता पाहूनच सोबतीला गोमतीचा प्रेमळ आग्रह. मग काय, ड्रिंक न घेता जेवणाचीच नशा आली. हे घर शोधून काढल्याबद्दल मित्राला धन्यवाद दिले. सकाळ. आता पाऊस थांबलेला. उठून खिडकीबाहेर पाहिलं. झाडं हिरवीगार दिसत होती. शेंडे लखलखीत झालेले माड हळूहळू झुलत होते. दूर एका खोपीमधून धूर मंदपणे बाहेर पडत होता. मी आत वळून खोलीकडे पाहिलं. वरच्या छपरात एक कौल काढून काच बसवलेली होती. तिच्यातून प्रकाशाची एक तिरीप आत उतरली होती आणि पुन्हा तो भास सुरू झाला. आलोय मी इथं, या आधी नक्कीच आलोय. हा इथं त्या दारात असा उभा राहिलोय आणि उजवीकडे वळलो नाही का. वळल्याबरोबर तिथंच तर पलंग होता आणि पलंगावर प्रेसच्या मालकाची बायको, आपली मालकीण. महिनाभरात कादंबरी पुरी व्हायलाच हवी. आणखी 15 दिवस लागतील तिच्यावर संस्कार करायला. बस, एवढ्या दिवसात अगदी काटेकोर हिशोबानं काम व्हायला पाहिजे. वाया घालवायला वेळ नाही. दिवाळी अंकात कादंबरी छापायला देईन असं वचन दिलंय संपादकांना. त्या वचनापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ॲडव्हान्स घेतलाय. तेव्हा कादंबरी वेळेत लिहून पुरी व्हायलाच हवी. आता एक दिवससुद्धा फुकट घालवायचा नाही आणि तसा घालवायची गरजच काय. सगळं कथानक तर डोक्यात तयार आहे. मी आंघोळ करून घेतली. घराच्या पाठीमागं झावळ्यांच्या 4 चटया जोडून आडोसा केला होता. तिथं मग माडीवर आलो. कपडे बदलू लागलो. कपडे बदलताना समोर मालकीण उभी. मी संकोचलो. मालकिणीची ती सवयच होती. मी कधी पावसात भिजून कामावर गेलो तर आधी मालकांच्या घरी जायचा. प्रेस घराच्या मागेच होता. मी ओले कपडे बदलून तिथे ठेवलेले इस्त्रीचे कपडे घालायचा. मालकीण मला कपडे बदलायला टॉवेल देई. कपडे बदलून झाल्यावर टॉवेल परत घेऊन जाई. पण मी कपडे बदलत असताना तेवढा वेळ ती माझ्याकडे टक लावून पाहत उभी राही. पहिल्यांदा मला संकोच वाटायचा, पण नंतर सवय झाली. आता देखील गोमती खोलीत उभी आहे का माझे कपडे बदलून होईपर्यंत? हो, तिची माझ्यावर खिळलेली नजर तर मला जाणवते आहे. आणि बोलण्यासाठी मी वर पाहिलं, पण खोलीत कुणीच नव्हतं. आंघोळ केली, कपडे बदलले आणि बॅगमधून एक छोटं पुठ्ठ्याचं बॉक्स बाहेर काढलं. त्यातली गणपतीची पिवळी मूर्ती काढून ती लिहिण्याच्या टेबलावर मांडली. भाविकपणे डोळे मिटून हात जोडले. डोळे उघडून पाहिलं तर गोमती माडीच्या दारात उभी होती. यावेळी मात्र नक्कीच होती. हा भास नव्हता. तिनंही हात जोडले. काही लागलं तर सांगा असं म्हणून ती खाली निघून गेली. माझी खात्री झाली. माझी कादंबरी नक्कीच पहिल्या दर्जाची होणार. कालपासून मला येत असलेले अनुभवच इतके नाट्यपूर्ण आहेत. पाऊस, रात्र, हे माडीचं घर, त्या घराची मालकीण, आणखी हे सगळं मी एकदा अनुभवलेलं आहे. असा सतत होणारा भास लिखाणासाठी याहून अधिक सरस वातावरण कुठलं मिळणार. गेले 4 दिवस मी सतत लिहित आहे. कादंबरीची पहिली 6 प्रकरणं लिहून झाली आहेत. माझ्या लहानपणापासूनच मी सुरुवात केली आहे. माझं लहानपण अतिशय दारिद्र्यात गेलं. माझे वडील एका शेठियाकडे मुनिमजी होते. तो त्यांना अगदी थोडक्या पगारावर वाटेल तसं राबवायचा आणि ते बिचारे खाली मान घालून सगळं सहन करीत राहायचे. त्यांच्या तुटपुंज्या मिळकतीत आई कसा तरी संसार चालवायची. आप्पा शेठियावरचा दाबून ठेवलेला राग घरी आल्यावर तिच्यावर काढीत. ती तो सहन करायची. मुलांवर न काढता स्वतःच आतल्या आत गिळायची. त्या हालातच माझा थोरला भाऊ एकदा आजारी पडला आणि औषध पाण्या वाचून मरून गेला. बहिणीचं लग्न ज्या कुणी विचारलं त्या पहिल्या माणसाशी
तिच्या लहान वयातच करून दिलं गेलं. माझं शिक्षण माझ्याच प्रयत्नांनी स्कॉलरशिप वगैरे मिळवून वह्या पुस्तकांची जमवाजमव करीत कसं तरी मॅट्रिकपर्यंत झालं. आप्पांनी मला चिठ्ठी दिली आणि भुसावळला त्यांच्या ओळखीच्या एका माणसाकडे नोकरीसाठी पाठवलं. 6 प्रकरणं लिहिण्याचा शीण आलाय की काय कोण जाणे. माझं डोकं कालपासून भरभरायला लागलंय. नाही ते विचार माझ्या मनात येतात. वाटतं आपण काहीतरी चमत्कारिक गोष्ट करून राहिलोय. आपला भूतकाळ हा आपण रमाकांताचा वर्तमान काळ करतोय. ही अशी सूत्र हातात घेऊन काळ बदलण्याचा आपल्याला काही अधिकार आहे का आत्ता असा विचार करणं हेच वेडपणाचं आहे. हे मला माहीत का नाही. लेखकाला काळात कसलीही ढवळाढवळ करण्याचा अधिकार असतो. पण मला कसली तरी विचित्र भावना होते अशी की काळ बदलत नाहीये. माझा भूतकाळ वर्तमानात बदलण्याच्या ऐवजी रमाकांताच्या निमित्तानं परत जिवंत झालाय. म्हणजे भूतकाळाचं भूत म्हणायचं का. माझा गोंधळ उडतोय. मला वेड तर लागणार नाही. मुख्य म्हणजे माडीवरच्या या खोलीचीही काहीतरी पंचायत आहे. ती एकसारखी माझ्या लिखाणात शिरते आहे. लिहित असताना मी क्षणभरही तिला विसरू शकत नाही. दारं, खिडक्या, तो पलंग सगळे माझ्याकडे नुसते टक लावून पाहत उभे राहतात. बस हे सगळे तेवढेच. फक्त निर्जीव वस्तू नाही, आणखीही कुणीतरी आहे. मध्येच श्वासोश्वास ऐकू येतो. मागं पाहावं तर कुणीच नाही. मध्येच पदराची सळसळ होते. पाहावं तर कुणीच नाही. काल तर आतल्या दारातून बाहेरच्या जिन्यापर्यंत कुणीतरी चालत गेलं. चक्क पावलं सुद्धा ऐकली मी. पण वळून पाहतो तर कुणीच नव्हतं. मी भयकथा सांगत नाहीये. स्वतःलाही घाबरवून घेत नाहीये. भूताखेतांवर माझा विश्वास नाहीये. माझी खात्री आहे की हे सगळे माझ्या मनाचे खेळ आहेत. मलाच हे वेडेवाकडे भास होत आहेत. खरी भीती ती आहे मनाच्या चाळ्यांची. त्याला हे असले काही चाळे परवडणार नाहीत. मनाला शिस्त हवी. नाहीतर तेही कादंबरी कशी घडवू शकेल. की माझ्या मनाला कादंबरी घडवायचीच नाहीये म्हणून त्यानं हा घाट घातलाय. ते 26 कादंबऱ्या लिहून थकलंय का. दुबळं झालंय का. त्याला आता विश्रांती हवी आहे का. पण त्यानं असं अवलक्षणी वागून कसं चालेल. आता कुठं संधी आली आहे टीकाकारांना धडा शिकवण्याची. माझं गाव पहिल्या दर्जाच्या लेखकांमध्ये जाऊन पोचण्याची. ती या मनाच्या कमकुवतपणामुळे वाया घालून कसं चालेल. मन असा अडेलतट्टूपणा का करतंय तेही मला माहिती आहे. त्याला इतर कसले भास बरे नाही होत. सळसळणाऱ्या पदराचे कंकण वाजल्यानेच का होतात. मन शोधतंय ते स्त्रीला. आयुष्यात ही गोष्ट तशी वेडीवाकडीच होऊन गेली. मन स्त्री सुखाला या वयातही हपापलेलं राहिलं. बायको ते सुख न देताच गेली. भाडोत्री देहांबरोबर संगत करून कशी तरी वेळ निभावून नेली. शरीर तात्पुरतं मोकळं झालं. पण मन उपाशीच राहिलं. ते मन आता भोवती हे मायाजाल तयार करतंय. पण मायाजाल कसं. कदाचित खरोखरीच गोमती येऊन जात असेल. दाराशी उभी राहत असेल. स्वतःच्या चाहुलीनं दचकून तशीच परत माघारी जात असेल. मी नेटानं लिहित राहिलो. भुसावळ. आप्पांचे मित्र. प्रेसचे मालक. माणूस थोडा स्थूल, गोरापान. आप्पांची चिठ्ठी पाहून त्यानं मला लगेच कामावर ठेवलं. कादंबरीमध्ये मी त्याची शरीरयष्टी किरकोळ दाखवतोय. कारण वाचकाच्या मनात ठराविक रूपाबरोबर ठराविक स्वभाव वैशिष्ट्य बांधलेलं असतं. प्रेसमध्ये नाना काम मी करायचा. खरं तर नुसती इकडची वस्तू तिकडे देण्यासाठी माझी नेमणूक झालेली. माझं मराठी चांगलं होतं. शुद्ध लेखनात मी पक्का होतो. त्यामुळे हळूहळू मी प्रूफसुद्धा दुरुस्त करायला लागलो. वयाने अगदी कोवळा होतो. पगाराच्या प्रमाणातच काम करावं हे कुणी शिकवलेलं नव्हतं. आपण प्रेसचं काम अडू देत नाही यातच धन्यता वाटायची.
मालकानं शाबासकी दिली की कामाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. मी स्वस्त कधी बसतच नसे. वाचनाची आवड, त्यामुळे वेळी अवेळी प्रेसवरच थांबून मी मिळेल ते वाचायचो. हळूहळू मालक मला घरच्या कामांसाठी देखील दौडवू लागला. घरी मुलंबाळं होती. एखाद दुसरा नोकर असला तर असायचा, नाहीतर मालकीण एकटीच असायची. दिसायला मध्यम रंगानं सावळी, पण अंगापिंडानं भक्कम होती. पहिल्यांदा ती दिसली तेव्हा रमाकांत तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला तिथं दिसली ती गोमती, लागवी हसू, मधाळ बोलणं मला चांगलं आठवतं. मालकीण ओसरीवरील झोपाळ्यावर बसलेली असायची. पंख्यानं वारा घेत तिला वाटतं फार उघडायचं, पण रमाकांतला गोमती दिसे ती याच खोलीत बिछाण्यावर बसलेली, पदरानं वारा घेत. तिच्याकडे पाहिल्यावर तो लगेच मान खाली घालतो. आता तो वयात आलेला आहे. स्त्रियांकडे पाहावं, त्यांचा आकार मनात पुन्हा पुन्हा घोळवावा असं त्याला वाटायला लागलेलं आहे. पण गोमतीचं वय त्याच्यापेक्षा चांगलं 20-22 वर्षांनी अधिक. तिच्याकडे पाहण्याचा त्याला धीर होत नाही. त्यातून ती पदर पाडून त्याच पदरानं वारा घेत असलेली तिचं भरगच्च शरीर दिसताच तो संकोचल्यासारखा होतो. पण गोमतीला ठाऊक आहे की आता नजर वळवली तरी पुन्हा केव्हा तरी तो वर पाहणारच. ती शांतपणे वारा घेत बिछाण्यावर बसून राहते. रमाकांत वाढीच्या वयात आहे. गोरा गोमटा, उंच सडपातळ, तरी चांगला सशक्त. दिवसादिवसानं फुलतोय, फिक्या गुलाबी जास्वंदीच्या फुलासारखा. एका दुपारी त्याच्या अंगात थोडी कणकण. ती म्हणते, मी देते तो काढा पी आणि स्वस्थ पडून राहा थोडा वेळ. नको नको, रमाकांत घाबरून म्हणतो. प्रेसवरची कामं अडून राहिली आहेत. वेळेत गेलो नाही तर मालक रागावतील. मी पाठवते निरोप प्रेसवर, मालकीण म्हणते. पण मग नाही रागवणार मालक. त्याचा नाईलाज होतो. डोळ्यावर झापडही येत असते. तो तिथंच झोपतो. बाहेर पाऊस कोसळतो आहे. लिहिता लिहिता सगळ्या जुन्या आठवणी गोळा झाल्या आहेत. मी उठलो. ग्लासात विस्की ओतली. उरलेला भाग सोड्यानं भरला. रोज संध्याकाळी न विसरता गोमती सोडा आणून ठेवते. मनही भरून आलं होतं. मी टेबलावरून उठलो आणि बाहेर अंधारात जाणाऱ्या संधीप्रकाशाकडे पाहत राहिलो. मी वळून पाहिलं नाही. मला माहीत होतं आपल्याला भास होतोय. बिछाण्यावर गोमती येऊन बसल्याचा. मी बिछाण्याकडे न पाहता टेबलाशी आलो. दिवा लावला आणि पुढं लिहायला लागलो. रमाकांताला काही एका विचित्र जाणीवेनं जाग आली. त्यानं डोळे उघडले तर बिछाण्याच्या कडेला मालकीण बसलेली दिसली. तो धडपडून उठू लागला, पण त्याच्या दोन्ही बाजूला आपले दोन्ही हात ठेवून ती ओणवली होती. त्यामुळे उठता येईना. काहीतरी बोलायला हवं, तिला बाजूला करायला हवं, प्रेसवर लवकर जायला हवं, अशा सगळ्या संमिश्र भावना त्याच्या डोक्यात आदळत होत्या. पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. तिनं त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि ती तशीच पडून राहिली. तिच्या केसांना येणारा सुगंध थेट त्याच्या डोक्यात शिरण्या इतका उग्र होता. त्या दिवसापासून दररोज दुपारी मालकिणीचं काहीतरी काम निघायला लागलं आणि रमाकांताला दुपारचं घरी येणं पडू लागलं. धडधडत्या छातीनं तो घरात यायचा. कसलं काम आहे असं परक्यासारखं विचारायचा. मालकीण त्याच्या गळ्यात हात टाकायची आणि त्याला बिछाण्याजवळ घेऊन जायची. आता मात्र फार वेळ मी बिछाण्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतो. गोमती तिथं कधीची येऊन पडली होती. ती तिथं आपणहून आली की मी तिला बोलावलं हेही मला आठवत नव्हतं. डोक्यात विस्कीचे आपटभार फुटत होते. माडांमधून वारं सुसू वाहत होतं आणि कौलावर पाऊस ताशा वाजवीत होता. मी बिछाण्यावर जाऊन पडलो आणि धसमुसळेपणानं गोमतीला कवेत घेतलं. दुपारी
तासभर मालकिणीबरोबर काढल्यानंतर प्रेसमध्ये जाताना मला अगदी चोरट्यासारखं व्हायचं. दुपारी घरी कामाला गेलो, तिथनं परतायला उशीर का झाला याची काहीतरी सबब मी मनाशी जुळवून ठेवायचो. पण मालक मला कधी हा प्रश्न विचारत नसे. एकीकडून सुटल्यासारखं व्हायचं, दुसरीकडून जळफळाट व्हायचा. का का विचारत नाही हा मला? इतका वेळ घरी काय करीत होतास म्हणून? का नाही एखाद वेळी मध्येच घरी येऊन जात? काहीतरी सोक्षमोक्ष का नाही करून टाकत? मला लात मारून प्रेसमधून घालून का नाही देत? याउलट आता त्यानं माझा पगार वाढवला होता, चांगला दुप्पट केला होता. बहुधा मालकिनीच्या सांगण्यावरून त्याच्या घरून प्रेसमध्ये उशिरा परतल्याबद्दल मला चापायचं तर दूरच राहिलं, वर आणखी तो मला नित्यनेमानं घरी पाठवायला लागला. याच्या मनात तरी काय आहे? मी बुचकळ्यात पडलो. पण एक दिवस सगळ्याचाच उलगडा झाला. न राहून मी मालकिणीला म्हटलं, आपलं हे एखाद दिवशी मालकांना कळलं तर? ती दिलखुलास हसली. म्हणाली, त्यांना कळत नाहीये म्हणून कोणी सांगितलं तुला? म्हणजे? मी चमकून विचारलं. तुला पगारवाढ मिळाली ती कशाबद्दल मग? याच्याबद्दल? मला एकदम शिसारी आली. मी उठून चालायला लागलो. तिने माझा हात धरून ठेवला, मला खाली बसवलं. म्हणाली, घाबरू नकोस, मालक काही म्हणणार नाही तुला. पण त्यांना हे चालतं? लहान आहेस तू अजून. चांगल्या वाईटाचे हिशेब अजून सोपे आहेत तुझ्या लेखी. पुढच्या आयुष्यात कळेल. गरज अशी ही एक गोष्ट असते, ती चांगल्या वाईटाचा तोंडवळाच बदलून टाकते. मालकांचंच सांगते. स्वभावानं लाख माणूस, पण पुरुष म्हणून काही उपयोगाचा नाही. त्याचं कमनशीब वाटून घेतलं मी आजवर. पण त्यालाही दया येते माझी. मला जगणं सहन करता यावं यासाठी प्रयत्न करतो तो. प्रत्यक्षात मालकीण या शब्दात बोलली नाही, याच अर्थाचं काहीतरी म्हणाली. पण इतकं नेमकं तिला बोलता येणं शक्यच नव्हतं. मी हे शब्द कादंबरीत लिहिले एवढंच. एकंदरीत मालकांविषयी सहानुभूती वाटेल असं ती बरंच काही बोलली. पण त्यांना सहानुभूती देण्याचं माझं वय नव्हतं. एखादा पुरुष आपल्या लग्नाच्या बायकोला दुसऱ्याशी संबंध ठेवायला उत्तेजन देतो हे त्या वयातल्या माझ्या नीतिकल्पनेत बसूच शकत नव्हतं. अधिकच वाईट काय असेल तर या वाईट कामासाठी त्या दोघांनी निवड केली होती ती माझी. त्याहूनही नुसताच परोपकार म्हणून माझ्या हातून ते घडत नव्हतं, तर त्यासाठी मला पैसे मिळत होते. माझी तात्पुरती नोकरी कायम केली गेली होती. थोडक्यात मी पैशासाठी माझा देहच विकत होतो. रोजच्या रोज स्वतःचा विलक्षण तिटकारा आला. मी काय म्हणून स्वतःवरचा हा अत्याचार सहन करायचा? तिला माझा फायदा घेऊ द्यायचा? पण यावर उपाय प्रेस सोडून पळून जाणं एवढाच. पण दुसरीकडे चटकन कुठून नोकरी मिळणार? शिवाय माझी वाचनाची आवड. आता तर मला लिहावंसं देखील वाटायला लागलं होतं. प्रेसशिवाय इतर कुठं मला पुस्तकं दिसणार? काय करावं काहीच कळत नव्हतं. कोंडीत सापडल्यासारखं झालं होतं. नदीत जीव द्यावा आणि स्वतःचं गढुळलेलं शरीर पवित्र करून घ्यावं असं वाटत होतं. आणि एकदम असं काहीतरी झालं की मनातले आत्महत्येचे विचार साप पुसल्यासारखे झाले. कादंबरी 30% लिहून झाली आहे, पण मला थकवा अधिकच जाणवू लागला आहे. माझ्या डोक्यातला गोंधळही वाढतो आहे. कधीकधी मला दिशाच समजेनाशी होते. फार कुठं आहे? दार कुठं आहे? खिडकी कुठं आहे याचा ठिकाणाच लागत नाही. गोमती केव्हाही खोलीत येऊन बसल्यासारखी वाटते. तिला मी काही विचारत सुद्धा नाही, कारण ती खरोखरच येऊन बसली आहे की मलाच दिसते आहे याची खात्री नसते. मन पुरतं भरकटायच्या आत
मला ही कादंबरी लिहून पुरी केली पाहिजे. मन ठिकाणावर राहावं म्हणून मी स्वतःलाच काही गोष्टी पुन्हा पुन्हा समजावतो. मी जसा जगलो तसंच थोडंफार रमाकांतही जगत असला तरी तो वेगळा, मी वेगळा. तसंच मालकीण वेगळी आणि गोमती वेगळी. आज तरीही ती सतत या लिखाणाच्या जवळपास असते, खुद्द या खोलीतच. आणि मालकीण वागायची तशीच तीही माझ्याशी वागते, तशीच कशी मी तेव्हा तिच्याहून 20 वर्षांनी लहान होतो, आता चक्क 20 वर्षांनी मोठा आहे. मला स्वतःशी सारं स्पष्ट करू दे. मी भूतकाळाचं चित्र कादंबरीत रंगवतो आहे. त्यात आजचा वर्तमान काळ कसा येईल की तो मला न विचारता खुशाल घुसू पाहतोय गोमतीच्या रूपानं. मन जागेवर आणण्यासाठी मी व्हिस्की पितो, खूप पितो. मग नशा येते. नशेत काही समजेनासं होतं. म्हणजे ही नशा आहे हे कळतं, पण ते दुसरं वेड्यासारखं होणं, त्यात जे समजेनासं होतं त्याची मला भीती वाटते. तशी नशेची भीती नाही वाटत. शिवाय नशेनं एक आत्मविश्वास येतो, गोंधळल्यासारखं नाही वाटत. परवा व्हिस्की बरोबर खायला गोमतीनं पापड पाठवले होते. कुणाच्या हाती ते पाहून मी चमकलोच. 17-18 वर्षाची एक छडीसारखी लवलवती मुलगी. माहिती विचारली, कळलं की ही गोमतीची मुलगी. अहिल्या शहरात शिकायला असते. आजच आली. रमाकांताच्या मनातले आत्महत्येचे विचार पार पळून गेले. मालकाची भाची त्याच्याकडे राहायला आली होती. 17-18 वर्षाची होती. रमाकांतनं तिला पाहिलं आणि तो स्वतःचा राहिला नाही. आजवर अनुभवली होती त्यापेक्षा ही स्त्री अधिकच वेगळी होती. तिच्याशी एक शब्द बोलायला मिळाला तरी दिवसाचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. दुसऱ्या दिवशी माडीवर चिमणी लावायला अहिल्या आली. तेव्हा बाहेर मोठ्यानं गडगडत होतं आणि पावसानं एकच कोलाहल माजवला होता. अंधारल्यावर मी लिहिणं गुंडाळून ठेवलं होतं आणि व्हिस्की प्यायला सुरुवात केली होती. डोक्यात नुसती गडबड उडून गेली होती. कारण काल अहिल्याला पाहिल्यापासून रमाकांताचं मालकाच्या भाषेविषयीचं आकर्षण मी दिवसभर क्रमाक्रमानं वाढवीत गेलो होतो. अहिल्यानं पेटवलेली चिमणी मी तिच्या हातातून घेतली आणि टेबलावर ठेवली. ती वळून जायला निघाली तेवढ्यात मी तिला पाठीमागून गच्च मिठी मारली. डावा हात तिच्या तोंडावर दाबून धरला. ती ओरडण्याचा प्रयत्न करीत राहिली, पण शब्द बाहेर ऐकू येईना. सगळ्या अंगानं ती सुटायला झटू लागली, पण माझ्यापुढे तिचं बळ चालेना आणि मला एकदम भास झाला की जिन्यात गोमती येऊन उभी राहिलीये. पायऱ्या न वाजवता ती कशी काय आली असेल हे कळेना. कदाचित आलीच नसेल आणि मला नुसता भासच झाला असेल. काही का असेना माझी मिठी सैल झाली आणि त्याचा फायदा घेऊन अहिल्या हुंदके देतच पळून गेली. क्षणभर मी हतबुद्ध होऊन उभा राहिलो. हे मी काय करून बसलो होतो? कशासाठी? खरंच का मला ही कोवळी पोरगी हवी होती? गोमतीच्या देहानं माझं समाधान होत नव्हतं का? की दिवसभर रमाकांतानं केलेला मालकिणीचा तिटकारा आणि मालकाच्या भाचीचा पाठपुरावा माझ्यातून तोच चालू राहिला आहे. म्हणजे नक्की काय होतंय? माझ्या आयुष्यावर लिहिल्या जात असलेल्या कादंबरीवरून आता परत माझं आयुष्य घडतंय का? की भूतकाळावर आधारलेल्या वर्तमान काळावर माझा नवा वर्तमान तयार होतोय? बाहेर विजा चमकत होत्या. स्वतःला विचारलेल्या प्रश्नांमुळे असहाय होऊन मी बिछाण्यावर अंग टाकलं. त्याबरोबर गोमतीनं माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं आणि ती मला हलकेच थोपटू लागली. ती तिथं खरीच आली होती का याचा विचार करण्याची शक्ती माझ्यात राहिली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडल्यावर गोमती माडीवर आली. मी अजून लिहायला बसलो नव्हतो, म्हणजेच माझ्या डोक्यातल्या गोंधळालाही सुरुवात झाली नव्हती. गोमती काय म्हणते हे मला स्पष्ट कळत होतं. काल काय झालं
ते मला सांगितलं अहिल्याने, ती नागपुडी फुगत म्हणाली. मी तिची समजूत घातली. तुला ती हवी असेल तर सांग, मी तिला तयार करीन. मी चकित झालो. गोमती माझी कान उघडणी करायला आली असेल अशी माझी समजूत. तर ती हे भलतंच काय बोलत होती. तू बाप्या माणूस, मजा करायला आलेला. मी काय वाटून घेणार नाही. 4 दिवस तुला खुश ठेवायला पोरीला सांगेन. आमचा धंदा लोकांना आनंद देण्याचा. तू तिला बरेचसे पैसे दे म्हणजे झालं. मी काहीच न बोलता खिडकीशी गेलो. काल रात्रीच्या पावसात समोरचा शेवगा अर्धा उन्मळून पडला होता. गोमतीच्या शब्दांचा अर्थ माझ्या कानात हळूहळू झिरपत होता. ती खरंच माझ्या मालकिणीसारखी वागत होती. मालकिणीनं माझा फायदा घेऊ पाहिला. पैशाच्या बदल्यात ती माझ्याकडून हवं ते घेत राहिली. आता मी तेच करू? माझ्या या वयात कोवळ्या अहिल्यावर अत्याचार करू? पैशाच्या बदल्यात मी तसं करावं असंच तर मला गोमती सुचवत होती. खरोखरच आता कादंबरी माझ्या आयुष्यात आकार घ्यायला लागली होती. विचार कर. असं म्हणून गोमती खाली निघून गेली. तिला जाताना पाहूनही ती खोलीतून गेलीच आहे याविषयी माझी खात्री पटेना. मी लिहायला बसलो. मालकिणीनं आता नवाच डाव टाकला होता. तिनं मालकांना सांगून रमाकांताचं लग्न त्यांच्या भाषेशी ठरवलं. रमाकांतला स्वर्ग 2 बोटं उरला. ज्या लावण्यवतीचा चुकून स्पर्श झाला तरी मनावर प्रेमाच रोमांच उठायचे. तिच्याशी जन्मभर संसार आनंदाच्या या लहरींमध्ये डुंबताना त्यानं मालकिणीच्या मनात काय असेल याचा विचारसुद्धा केला नाही. मालकिणीनं रमाकांताला घर जावई करून घ्यायचं ठरवलं होतं. आपल्याला मुलबाळ नाही या सबबीवर. मग पण त्यामागचा हेतू उघड होता. रमाकांत सतत आपल्या नजरेसमोर राहावा, आपला राहावा हा. रमाकांतावरचा ताबा तिला सहजासहजी सोडायचा नव्हता आणि दुसऱ्या कुठल्याही मुलीबरोबर त्याचं लग्न झालं असतं तर तो सोडणं भाग पडलं असतं. पण या कोवळ्या पोरीची तिला भीती नव्हती. तिला कधीही विना तक्रार मागं सारता येण्यासारखं होतं. शिवाय रमाकांताचं लग्न त्याच्या मनात भरलेल्या मुलीबरोबर लावण्याचं पुण्य मिळणार होतं तर वेगळंच. आज दिवसभर मला अस्वस्थ वाटत आहे. सगळी खोली पाण्यातलं प्रतिबिंब थरथरावं तशी थरथरते आहे. नक्की इथंच माझं काहीतरी बरं वाईट होणार. माझी कादंबरी अपुरी राहणार. माझं डोकं तर आज असं मनस्वी दुखतंय. त्याला विश्रांती हवी आहे. पण विश्रांती कशी घेऊ? माझी कादंबरी अपुरी नाही का राहणार? अहिल्या समोरून आली आणि तोंड चुकवून गेली. तिला गोमतीनं माझ्याविषयी काय सांगितलं असेल आणि काही सांगायला कशाला हवं? माझं कालचं वागणंच पुरेसं तिरस्कार करण्याजोगं नव्हतं का? अरे रे, जन्मभर मी मालकिणीचा तिरस्कार केला. जवळजवळ तेच कारण मी अहिल्याला माझा तिरस्कार करण्यासाठी दिलं ना. तिनं मला विकत घेतलं होतं. मी अहिल्याला विकत घेऊ पाहत होतो. माणसांना विकत घेण्याची ही घृणास्पद प्रवृत्ती माझ्यातही होती. मालकिणीनं रमाकांतला विकत घेतलं. त्याचं लग्न नवऱ्याच्या बाचीबरोबर लावून टाकलं. बाची तिथंच राहत होती. आता रमाकांतही त्याच घरात राहायला आला होता. मालकिणीची भीती होतीच, पण एकदा मला बायकोचं प्रेम मिळाल्यानंतर मग काय शामत होती तिची माझ्यावर अधिकार गाजवायची. आणि बायकोचं प्रेम मिळेलच का नाही मिळणार? मी तिच्या जोगता आहेच. मी तिचे लाड करीन, तिला आनंदात ठेवीन. पुढं मागं आम्ही हे घर सोडून जाऊ. मालकिणीचं तोंड बघणार नाही. फक्त तिनं प्रेम केलं पाहिजे आपल्यावर, अहिल्यानं. मी अहिल्याला जवळ घेण्याचा धीर तरी कसा केला? 60ला आलेला मी, ती माझ्याहून 40 वर्षांनी लहान. पण एकेकाळी तर मी होतो तिच्या बरोबरीचा. ती 19 वर्षांची होती. तेव्हा मी
अवघ्या 22-23 वर्षाचा होतो. भले माझा संबंध आला असेल एका 40शीच्या जुलमी स्त्री बरोबर, पण माझं वय तर 23शीचं. मग मला का देऊ नये तिनं प्रतिसाद? पण नाही दिला. माझी अहिल्या पहिल्यापासूनच माझ्यापासून तोंड चुकवून राहायला लागली. का? रमाकांत देखणा होता, तरुण होता. मग अहिल्यानं त्याच्यापासून तोंड चुकवण्याचं कारण त्यानं विचारलं तिला एकदा धीर करून. का तू अशी दुराव्यानं वागतेस? लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून मी जवळ आलो की तुझं शरीर असं लाकडासारखं ताठ का होतं? तिच्या चेहऱ्यावर अतिशय कुत्सित भाव उमटला. अनिवार्य तिरस्कारानं ती म्हणाली, याचं कारण मला विचारता? मला कशाला विचारता? तुमच्या मालकिणीलाच विचारा ना. आणि या एकाच संवादानं त्यांच्यातली जवळीक कायमची संपली. त्यानं कधी तिच्या जवळ जाण्याचा धीर केला नाही की तिच्या तोंडावरचा त्याच्याविषयीचा कुत्सित भाव कधी पुसला गेला नाही. दोघंही संसाराच्या आगीत जळत राहिली, एकटी जळत राहिली. हे तिनं केलं. गोमती खोलीत येऊन बसल्याचं जाणवत आहे. ती विचारते आहे, मग काय ठरवलं अहिल्याचं? काय ठरवणार? माझं मन आक्रंदन करतो. अगं, ठरवणार काय? तुला दिसत नाही तिच्या तोंडावर लिहिलेला माझा अपमान? तुला वाटतं तो पैशांनी पुसला जाईल? पण माणसांच्या मनातले ग्रह पैशांनी कधीच पुसले जात नाहीत. मी काय कमी पैसा मिळवला? काही दिवस मालक म्हणून प्रेस चालवला, नंतर लेखक म्हणून नाव मिळाल्यावर प्रेस सोडून दिला. लोकप्रिय लेखक झालो, चिक्कार पैसा मिळवला. 26 कादंबऱ्या लिहिल्या. 26. पण माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर कधीही प्रेमाची एक रेषासुद्धा उमटली नाही. हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्यामुळे. कादंबरीचा उत्कर्ष बिंदू जवळ आला होता. रमाकांत मालकिणीला सुनावत होता, हे सगळं तुझ्यामुळे झालं. तू माझं तारुण्य शोधून घेतलंस. हडळी, तू मला विकत घेतलंस. तू मला माझ्या स्वतःच्या देहाचा तिरस्कार करायला शिकवलंस. चांडाळणी, तू माझ्या बायकोला माझ्यापासून कायमचं तोडलंस. सुखाचा एक क्षण मिळू दिला नाहीस मला. तू तुझी भूक शमवलीस, पण मला मात्र कायमचं उपाशी ठेवलंस. तुला याची शिक्षा मिळेल. तू माझ्या हातून अशी सुटणार नाहीस. मी तुला. रमाकांतानं दोन्ही हातांत तिची मान पकडली. मालकिणीच्या तोंडून चित्कार सुद्धा बाहेर पडला नाही. तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ते तसेच उघडे राहिले. मान मात्र खांद्यावर कलंडली. रमाकांताला कृतकृत्य वाटलं. आयुष्यभर आपल्याला जे जमलं नाही ते शेवटी तरी आपण करून दाखवलं या समाधानानं तो बहरून गेला. त्यांनी आईचा गळा का दाबावा हेच कळत नाही. अहिल्या हुंदके देत खाली कुणाला तरी सांगते. आईचं आणि त्यांचं काहीच भांडण नव्हतं. तसा त्यांनी माझ्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला होता एकदा, पण त्यावरूनही आई त्यांना काही बोलली नाही. आई म्हणायची, ते हळूहळू भ्रमिष्ट होत आहेत, पण त्यांचा भ्रमिष्टपणा या थराला जाईल असं कसं कळणार? तसे ते धोकेबाज मुळीच वाटत नव्हते. बोलत बोलत ती माणसं वर येतात. अहिल्या आणि दोघे पोलीस अधिकारी. माडी आता जोरजोरात हलते आहे. भिंती जवळ येत आहेत, लांब जात आहेत. काय चाललंय काही विचारू नका. ते पोलीस मला काहीतरी सांगतायत, पण हलत्या थरथरत्या माणसांचं बोलणं काय हो कळणार? ते मला कुठंतरी चला म्हणतायत. अच्छा, म्हणजे मला इथनं न्यायला आलेत ते. ठीक आहे, माझी काही हरकत नाही. नाहीतरी माझं इथलं काम झालेलंच आहे. माझी कादंबरी लिहून पुरी झाली आहे. आलोच. मी त्या दोघांना म्हणतो. गोमतीचा, या घराच्या मालकिणीचा निरोप घेऊन येतो.
शेवटची कादंबरी नावाची कथा समाप्त.